एक दिवस महिलांसाठी शिक्षणाधिकारी भावना भोसले मॅडम यांचा स्तुत्य उपक्रम। धरणगाव येथील लिटिल ब्लॉसम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन। भवतालचा तोल सांभाळणाऱ्या स्त्रीत्वाच्या सन्मानाचा दिवस, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, या विश्वशक्तीचं नाव आहे नारी। 8 मार्च जागतिक महिला दिवस। महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो। हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क, महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो। सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला। 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या परिषदेत क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली आणि तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। महिला दिनाचं औचित्य साधत आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी लिटिल ब्लॉसम स्कूलमध्ये महिला दिवस साजरा करण्यात आला। पंचायत समिती शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती भावना भोसले मॅडम यांच्या सृजनात्मक विचारांनी महिला दिन साजरा करण्यात आला। महिला दिनाच्या मुख्य अतिथी पंचायत समिती धरणगावातील शिक्षणाधिकारी श्रीमती भावना भोसले मॅडम आणि श्रीमती तस्मीन बोहरी मॅडम व सोबत लिटिल ब्लॉसम स्कूलच्या डायरेक्टर श्रीमती ज्योती जाधव मॅडम या होत्या। त्याचबरोबर इतर जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या महिला शिक्षिकाही यावेळी उपस्थित होत्या। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली। आलेल्या पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर श्रीमती भावना भोसले आणि श्रीमती तस्मीन बोहरी मॅडम यांनी स्त्री जीवनाविषयीचे आपले विचार व्यक्त केले। नारी वो है जो आग में भी कमल खिला दे, अंधियारे में, घने अंधियारे में एक रोशनी जैसे, तपती सूखी जमीन पे बारिश के बूंदों के जैसे, तेज समंदर के तूफानों में एक कश्ती के जैसे, सखत धूप में एक छांव के जैसे, ये नारी। ही जी नारी आहे ही नारी काय करू शकते। आताच आपण प्रतिमा पूजन केलं, त्यांची दाखली तर आपण कधीच कोणाला देऊ शकत नाही आणि त्या मुद्द्या म्हणून आपण सगळ्याजणी आहोत। सावित्रीबाईंनी जर पहिली शाळा काढली नसती तर आपण कोणीच या ठिकाणी व्यासपीठावर आले नसतो। राणी लक्ष्मीबाई जर त्या ठिकाणी रणांगणावर लढल्या नसत्या तर आपल्याला शूर वीरांगणा पण कोणी त्या ठिकाणी कशी आहे हे आपल्याला कळले नसते। जिजाबाईंनी जर शिवाजी महाराजांना धडे दिले नसते तर खरं मूल कसं घडावं हे आपल्याला कळलंच नसतं। अशा अनेक महिला आहेत की आत्ता पण खूप अशा महिला त्यांची कामगिरी दाखवत असतात। तर त्यांचे धडे ऐकून कदाचित आपण थोडं त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला घडवू शकतो। महिला दिनाच्या निमित्तानं शाळेत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात प्रत्येक शाळेतील महिला शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला व मोठ्या उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी महिला शिक्षकांनी एकांकिका सादर केल्यात। कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वितरण करून आलेल्या अतिथी व महिला शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।